नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे द जिनेस अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आयोग पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये होताना दिसत आहे. आपण सुद्धा आपला आता इनॲक्टिव्ह मोड हा ॲक्टिव्ह मोडवर कन्वर्ट करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचशा एक्झामच्या सुधारित जाहिराती देखील आयोगानं आताच नुकत्याच जाहीर केलेल्या आहेत. मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा कोरोनाची परिस्थिती असेल, यामुळे बऱ्याचशा एक्झाम किंवा बरेचसे रिझल्ट नियुक्त्या पेंडिंग होत्या, तर त्या पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये होताना दिसत आहेत किंवा एक आयोग ॲक्टिव्ह होताना दिसत आहे. आपल्यालासुद्धा ॲक्टिव्ह होण्याची इथं गरज आहे, कारण येणाऱ्या सप्टेंबरमध्ये हे एक्झाम होण्याचे बहुतेक 99% चान्सेस आहेत. तर त्यामुळं आपण आतापासूनच तयारीला लागणं खूप गरजेचं आहे. भयंकर कॉम्पिटिशन आहे, पण योग्य प्लॅनिंग केली आणि एक चांगला अभ्यास केला, रेग्युलर कंटिन्युटी ठेवली, तर कॉम्पिटिशन काय तर आयोगसुद्धा रोखू शकत नाही आपल्याला पोस्ट मिळवण्यापासून. तर चला, आपण आज पुन्हा एकदा तुम्हाला त्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आणण्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. हा कंबाईन संबंधित व्हिडिओ आहे. तर येणाऱ्या काळातील कंबाईनसाठी हा फायद्याचा ठरणार आहे. हा कंबाईनचा म्हणण्यापेक्षा अगोदर म्हणजे 17पासून जेव्हा कंबाईन होते, तर 17च्या अगोदरचे पेपर आहेत PSI, STI, ASOसाठी, तर वेगवेगळे पेपर होत होते. आपण PSIचा 2016चा पेपर बघितलेला आहे. त्याला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, त्याबद्दल अगदी तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि त्यासोबतच आपण आज हा 2016चाच STIचा पेपर बघणार आहोत आणि याच्यानंतर आपण ASOचा पेपर देखील बघूयात. आता जरी तुम्ही PSI किंवा ASOची तयारी करत असाल स्पेशली, तरी तुम्हाला माहिती असेल आता कंबाईन असल्यामुळं किंवा अगोदरसुद्धा बहुतेक विषय हे खूप कॉमन होते सर्वांसाठीच. इतिहास, भूगोल, पॉलिटी असेल किंवा अर्थशास्त्र असेल, हे सर्वांसाठीच कॉमन असतात. त्यामुळं खूप सारे प्रश्न आहेत हे रिपीट होताना तुम्हालाही दिसतील. ह्याच्यातील प्रश्न काही आपण याच्या अगोदर डिस्कस केलेले आहेत. तर चला, आपण जास्त वेळ न दवडता आपण डायरेक्टली प्रश्नांकडे जाऊयात. तर बघूयात आपण 2016 साली आलेले प्रश्न. आता इथं जरी 17 दिसत असेल, तर ही 16ची ॲड आहे, त्याच्यामुळे ही 16चाच कन्सिडर करावं लागेल आपल्याला. तर बघूयात 2016 रोजी STIची जेव्हा वेगवेगळी प्रिलिम्स होत होती, STI, ASO आणि PSIसाठी, तर त्यावेळीचा हा STIचा पेपर आहे. तर बघा, भूगोलासंबंधित प्रश्न आहे पहिला. भूगोलासंबंधित म्हणण्यापेक्षा याला करंट अफेअर रिलेटेड म्हणता येईल आपल्याला, कारण त्यावेळी करंट रिलेटेडसुद्धा होता आणि सुरुवातीचे पहिले 15 प्रश्न जे आहेत, तर ते करंट अफेअर्सचे रिलेटेड आहेत. तर आता 2016चा पेपर असल्यामुळं हे करंट अफेअर्सचे जे प्रश्न आहेत हे थोडेसे आउटडेटेड आहेत. आपल्यासाठी आता ते गरजेचे नाहीत, पण आपल्याला याच्यातून एक पॅटर्न समजून घेतला पाहिजे की करंट अफेअरला कशाप्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर फक्त ते समजण्यासाठी आपण हे करंटचे प्रश्न बघणार आहोत. तर अदरवाईज आपल्याला करंटच्या प्रश्नाचा काही फायदा नाही आहे सध्या, कारण ही खूप न्यूज जुन्या झालेल्या आहेत आता. तर हे संबंधित प्रश्न बघूयात. आता सुंदरबन संबंधी पहिला प्रश्न बघूयात. सुंदरबन संबंधीची खालील विधाने पहा. चला बघूयात आपण सुंदरबन संबंधित खालील विधाने. ते भारत आणि बांगलादेशात पसरलेले आहे. हो, नक्कीच पसरलेले आहे, सर्वांनाच माहिती आहे, हे खूप नॉर्मल आहे. त्याचा 60% भाग भारतात आहे. तर 60% भाग आहे का मित्रांनो? तर तो 60% भाग चुकीचा आहे. 60% भाग हा तर बांगलादेशमध्ये आहे, 40% भाग हा भारतामध्ये आहे. म्हणजे मोस्ट ऑफ दी पार्ट हा सुंदरबनचा बांगलादेशमध्ये आहे. आणि 24 परगणा दक्षिण, तर हा जिल्ह्याचं नाव आहे बघा, 24 परगणा वन विभाग सुंदरबनचा भाग आहे. तर हा देखील भाग आहे त्याचा. तर आपण असं बघितलं तर समजा बी स्टेटमेंट चुकीचं आहे, A आणि C करेक्ट लागतात, तर पर्याय क्रमांक 3 मिळतो आपल्याला. त्याच्यामुळे पहिल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. हा 24 परगणा जर डिस्ट्रिक्ट बघितला आपण, तर हा वेस्ट बेंगालचा मॅप आहे बघा मित्रांनो. हा रेड कलरमध्ये जे आहे तर तो 24 परगणा आहे दक्षिण. आणि इथे थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर हा आहे सुंदरबन. इथं त्यांनी हे करून देखील लिहिलं, हा सुंदरबन आहे. आणि हा याच दरम्यान इथंच तो काय आहे तर 24 परगणा आहे, त्याचा काहीसा भाग हा सुंदरबनमध्ये देखील येतो. त्यामुळे विधान C हे जे आहे तर ते बरोबर आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 2 बघूयात. आता हा करंटचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही विशेष लोड घेऊ नका. पण जे संबंधित पर्सनॅलिटी न्यूजमध्ये असतील तर त्याच्यावर थोडंसं विशेष लक्ष ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. आता प्रश्न क्रमांक 2 काय सांगतोय? रा.ची. ढेरे, रामचंद्र चिंतामण ढेरे. आता हे 2016चा पेपर आहे, तर 2016 त्यांचा मृत्यू झाला होता. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत? आता हे रामचंद्र चिंतामण ढेरे जे आहेत, तर यांचा मृत्यू झाला होता 2016मध्ये, पुण्यामध्येच मृत्यू झालेला आहे त्यांचा. आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत अरुणा ढेरे, ह्या अरुणा ढेरे आपण करंट अफेअरमध्ये वाचलं देखील असेल. अरुणा ढेरे ह्या काय होत्या तर ते 92 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं आता यवतमाळमध्ये 2019ला, म्हणजे करंटचंच म्हणता येईल त्याला. तर त्या अखिल भारतीय 92व्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या 2019ला झालेल्या. आणि त्यांचेच पती आहेत हे रामचंद्र चिंतामण ढेरे.
तर त्यांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत, तर त्यातले चक्रपाणी, त्रिविधा आणि लज्जागौरी हे 3 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. दुसऱ्याचा आहे प्रश्न क्रमांक 2चा आहे पर्याय क्रमांक 1 ABC. हा विचित्रा ग्रंथ त्यांनी लिहिलेला नाही आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3 बघूयात. अण्वस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम. आता मराठीमध्ये वाचण्यापेक्षा आपण थोडंसं याला इंग्लिशमध्ये बघूयात. असे सायंटिफिक जे शब्द असतात किंवा काही टर्म असतात ते थोडं इंग्लिशमध्ये बघत चला. आता इथे इंग्लिशमध्ये बघण्याचा डबल फायदा असतो बघा. आता हा अण्वस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण वाचल्यावर लवकर समजणार नाही, तर हे MTCRचं आपण बघितलं तर लगेच समजून जाईल. आणि असं खूपदा होतं, कारण 2019चा कंबाईनचा पेपर जर बघितला आपण, तर त्याच्यामध्ये नीतीचा आपल्याला फुल फॉर्म विचारला आहे. नीती आयोगचा मधला जो नीती शब्द आहे, तर नीतीचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर इंग्लिशमध्ये बघितल्यामुळे हा डबल फायदा होतो आपल्याला, लक्षातही राहतं. आणि जर त्याचा लॉंग फॉर्म विचारला किंवा फुल फॉर्म विचारला तरी आपल्याला ते सांगण्यासाठी सोपं जातं. आता त्यावेळी हा करंटमध्ये होता, आपण याला साईन केलं होतं, आपण याच्यामध्ये सहभागी झालो होतो इंडिया MTCRमध्ये. तर इन केस आता न्यूजमध्ये राहिली किंवा असं डायरेक्टली देखील बेसिक म्हणून एक आयोग विचारू शकतं की MTCRचा फुल फॉर्म काय आहे. तर तिथं असं मराठीत ऑप्शन देत नाहीत कधीच ते, तर इंग्लिशमध्येच असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये बघून ठेवणं त्याचं गरजेचं आहे. आता बघितलं आपण MTCR, तर मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम हा त्याचा फुल फॉर्म आहे. मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम हा फुल फॉर्मवर देखील विचारला जाऊ शकतो. हे फुल फॉर्म लक्षात ठेवा, मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम. तर ही मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमबद्दल आपण काही विधानं दिली आहेत त्यांनी, ते बघूयात. जून 2016मध्ये भारत या गटाचा सदस्य झालेला आहे. हो, नक्कीच, त्याच्यामुळेच तर न्यूजमध्ये होतं. या गटात 35 राष्ट्र सभासद आहेत, म्हणजे 35 राष्ट्रांनी त्याला साईन केलेलं आहे. आणि सोबतच प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झालेला आहे. हो, झालेला आहे. आणि क्षेपणास्त्र आणि वैमानिक विरहित विमानांच्या तंत्रज्ञान प्रसारावर, म्हणजेच काय तर ते मिसाईल आणि हे जे आहेत, आपण इंग्लिशमध्ये बघूया त्याला, द प्राईम एम ऑफ द ग्रुप. ह्या ग्रुपचा एम काय आहे, तर टू कंट्रोल द स्प्रेड ऑफ मिसाईल. हे मिसाईलचा वापर म्हणजे मिसाईलवर कंट्रोल ठेवणं आणि पायलटलेस एरोप्लेन टेक्नॉलॉजी याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी ह्या MTCR प्रकल्प आहे. MTCR मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम. आता मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमसारखेच अजून सुद्धा काही इतर ग्रुप आहेत, त्याच्यावर देखील वारंवार प्रश्न विचारले जातात. तर ते बघूयात आपण. आणि सर्वांना मिळून एक ट्रीटी आहे, त्या खाली सगळे येतात हे. तर हे बघा, इथं थोडंसं डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यांनी. तर काय सांगतं हे बघा, हे मल्टीलॅटरल एक्सपोर्ट कंट्रोल रेजिम म्हणतात त्याला. हे मल्टीलॅटरल एक्सपोर्ट कंट्रोल रेजिम. तर त्याच्या खाली हे 4 ग्रुप येतात. एक येतो NSG न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप. याच्यावर खूपदा प्रश्न विचारला जातो. NSG याचा मेंबर हा चायना आहे आणि आपण याचेच मेंबर नाही आहेत. आणि बाकीच्या इतर 3 याचा चायना सदस्य नाही आहे, आपण 3 याचे सदस्य आहोत, पण ह्या NSGचा नाही आहोत. तर याच्यावरच जम्बलिंग करून तुम्हाला प्रश्न विचारला जातो फिरून फिरून. तर हे लक्षात राहू द्या. हे न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप एक आहे, ऑस्ट्रेलिया ग्रुप आहे, नंतर मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम जो आत्ता आपण बघितला, आणि सोबतच वासेनार अरेंजमेंट हे 4 ग्रुप आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेल वाचायचं असेल तर तुम्ही हा एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, किंवा मी टेलिग्रामला शेअर करतो ही फाईल. तर हे होतं या 4 ग्रुपबद्दल. तर याचं उत्तर काय मग, पर्याय क्रमांक सगळंच बरोबर आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न बघूयात. करंटमध्ये होतं, कारण आपण 2016ला साईन केलं होतं, त्याच्यामुळे करंटमध्ये होतं असल्यामुळं जास्त लोड नका घेऊ. फक्त आलेले प्रश्न आपल्याला करंट अफेअरमध्ये जे वाचत आहोत आपण, ते वाचण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, ह्या प्रश्नावरून असं समजून घेतलं पाहिजे आपण. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4 बघूयात. आता खूप बेसिक प्रश्न आहे. इस्रोचा फुल फॉर्म विचारलेला आहे त्यांनी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पर्याय क्रमांक 4 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर इस्रोचं काय हेडक्वार्टर आपल्याला आता बेसिक माहिती बघून ठेवणं गरजेचं आहे. बेंगलोरला हेडक्वार्टर आहे तिचं. आणि 15 ऑगस्ट 1969 रोजी या आपल्या इस्रोची स्थापना झालेली आहे. आत्ता चंद्रयानमुळे देखील इस्रो खूप न्यूजमध्ये होतं, त्याच्यामुळं याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. 69मध्ये स्थापना झालेली, 1969. सध्याचे त्याचे अध्यक्ष जे आहेत ते K शिवन आहेत. K शिवन त्याचे अध्यक्ष आहेत. आणि आत्ता चंद्रयानला त्यांनीच लीड केलं होतं, म्हणजे त्यावेळेस चंद्रयान गेले त्यावेळेस ते अध्यक्ष देखील होते त्याचेच. आणि याचे फाउंडर जे आहेत तर ते फाउंडर आहेत विक्रम साराभाई, हे देखील लक्षात ठेवा. तर इस्रोचा फुल फॉर्म आहे बघा, मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं मी MTCR. तर मे बी पुढच्या म्हणजे यावेळी प्रश्न असा येऊ शकतो MTCRचा फुल फॉर्म काय आहे, तर त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये बघून ठेवणं गरजेचं असतं. असं बेसिक प्रश्न विचारतात खूप, इस्रो स्टँड्स फॉर. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे. थोडंसं स्लो होतं, आपण फास्ट घेऊयात.
योग्य कथने ओळखा. प्रश्न क्रमांक 5 आहे, युरोपियन युनियनचे मुख्यालय ब्रुसेल्स म्हणजे बेल्जियममध्ये आहे ब्रुसेल्स. नंतर ब्रिटन 1970 मध्ये युरोपियन युनियनमध्ये सहभागी झाला, ही चूक आहे. हे बरोबर आहे, मुख्यालय ब्रुसेल्सलाच आहे युरोपियन युनियन. आणि संविधान सांगते कोर्ट ऑफ जस्टिस व युरोपियन कमिशन ह्या युरोपियन युनियनच्या उपसंस्था आहेत, हे देखील बरोबर आहे. विधान बी चुकीचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला 5चा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. तर ब्रिटननं जे आहे तर ते 1970 मध्ये नसून 1 जानेवारी 1973ला जॉईन झाला होता. तो 1 जानेवारी 1973 रोजी युरोपियन युनियनमध्ये गेला होता. आता ते त्यावेळी न्यूजमध्ये होतं, कारण ब्रेक्झिटचा इश्यू खूप न्यूजमध्ये होता त्यावेळी. ब्रेक्झिट म्हणजे काय, तर तो ब्रिटन त्याच्यामधून बाहेर पडणार होता युरोपियन युनियनमधून. तर हे करंट अफेअर रिलेटेड आहेत. संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6. आता बघा, त्या रामचंद्र चिंतामण ढेरेवर पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे. कैलासवासी रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या बाबतच्या विधानांचा विचार करा. त्यांनी लोकसाहित्य, प्राचीन साहित्य यांचा अभ्यास केला. साहित्य विशारद आणि राष्ट्रभाषा प्रवीण या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांना. आणि श्री नरसिंह उदय आणि विकास त्यांच्या अखेरच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. हे त्यांचं अखेरचं पुस्तक होतं आणि त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर अशी विधानं दिलेली आहेत. तर संबंधित विधाने सर्वच बरोबर आहेत, त्याच्यामुळं 6व्याचा आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7 बघूयात. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, हे खूप आता रट्टा मारण्यासारखा प्रश्न आहे, हे बेसिक खूप. तर जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या, तर महबूबा मुफ्ती. पर्याय क्रमांक 2. हे रजिया सुलतान कोणते, तर ते दिल्ली सल्तनतमधल्या होत्या रजिया सुलतान, तर त्यांचा काही विशेष नाही आहे. 7चा आहे पर्याय क्रमांक 2. शेख हसीना कुठल्या आहेत, तर शेख हसीना ह्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. आणि हिना भट्ट ह्या तिथल्याच एक पॉलिटिशियन आहेत जम्मू काश्मीरच्याच. संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. 8वा प्रश्न. तर हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुरगाव हा जिल्हा सध्या डॅश डॅश नावाने ओळखला जातो. हे गुरगावचं नाव बदललेलं आहे आणि त्याला गुरुग्राम केलेलं आहे. गुरुग्राम किंवा गुडगाव देखील म्हणतात त्याला जुनंच. तर हे गुरुग्राम त्याचं नवीन नाव आहे, त्याच्यामुळं 8व्याचा आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. आता गुरुग्रामला अजून न्यूजमध्ये काय आहे याचं आपली इंटरनॅशनल सोलार अलायन्स जी आहे, ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स, जे आपण आपल्या पंतप्रधानांनी समोर मांडलेली आयडिया ही इंटरनॅशनल सोलार अलायन्स. तर हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स हेडक्वार्टर जे आहे तर ते गुरुग्राम इथे आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 2015 साली स्थापना झाली ते ISAची, इंटरनॅशनल सोलार अलायन्सची. 9वा प्रश्न बघूयात. 21/10/2015 रोजी जाहीर झालेले 2012-13चे शिवछत्रपती पारितोषिके व त्यांचे प्राप्तकर्ते यांची जुळणी करा. तर हे गरजेचं नाही आपल्यासाठी. तर एक प्रश्नाचा आपल्याला एक टाईप समजून घ्या फक्त इथं. तर या 9व्या प्रश्नाचं उत्तर हा 1 इथं योग्य आहे. तुम्ही जोड्या लावून चेक करू शकता याला. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 10 बघूयात. योग्य कथने ओळखा. रिओ ऑलिम्पिकमध्ये 207 संघ सहभागी झाले. त्यावेळीचे 207 संघ सहभागी झाले. रिओ ऑलिम्पिक सामन्यांच्या उद्घाटन समारंभात हवामान बदल या विषयावर चर्चा करण्यात आली. 31व्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आले. आणि याच्यातील योग्य विधाने कोणती आहेत ते ओळखायला सांगितले आहेत, तरी सर्वच विधाने ही योग्य आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं आपल्याला वरीलपैकी सर्व हा इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11 बघूयात. 88व्या अकादमी अवॉर्डमध्ये ऑस्कर पारितोषिक विजेते चित्रपट व त्यांचे प्रकार यांची जुळणी करा. आता याचं त्यावेळेसचे जुने अवॉर्ड आहे ते, तर आपल्याला करंट रिलेटेड आपले सध्याचे जे अवॉर्ड आहे तर ते बघणं गरजेचं आहे. 11व्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12 बघूयात. जुलै 2016 मध्ये खालीलपैकी कोणी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर सध्या देखील न्यूजमध्ये असलेले नवज्योत सिंग सिद्धू नुकतेच हे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनलेले आहेत. तर ते नवज्योत सिंग सिद्धू यांनी हा राज्यसभेचा त्यावेळी म्हणजे त्यांना नामनिर्देशित केलं होतं, नॉमिनेट केलं होतं राज्यसभेवर, पण त्यांनी त्यावेळेस भाजपकडून नॉमिनेट केलं होतं. तर ते पक्ष सोडण्याच्या कारणामुळं त्यांनी लगेच 2 महिन्यातच राजीनामा दिला होता. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. 13वा प्रश्न. 2014 ते 16 या कालावधीत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते. तर त्या कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते, तर ते होते मंजुळा चेल्लूर. पर्याय क्रमांक 2. 14वा प्रश्न बघूयात. तेजसबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. नाहीकडे लक्ष ठेवा, लगेच राऊंड करा त्याला. स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे.
इसवी सन 2003मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असे नामकरण केले होते. त्याचा पल्ला 3000 किलोमीटरचा आहे. ते MiG-27 या लढाऊ विमानाची जागा घेईल. तर हा प्रश्नच कॅन्सल झालेला आहे याकडून. याच्यामुळं याच्यात एकापेक्षा जास्त विधान हे चुकीचे असणार आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 15 प्रश्न बघूयात. ऑल्विन टॉपलर यांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत? ऑल्विन टॉपलर हा करंटचा शेवटचा प्रश्न आहे बघा आता. तर हे फ्युचर शॉक, नंतर पॉवर शिफ्ट आणि थर्ड वेव्ह हे फ्युचर वर्ड लिहिलेलं नाही त्यांनी, त्याच्यामुळे ABC असणारा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतो आपल्याला. 15चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 16 बघूयात. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली, आता इथून आपल्याला थोडेसे आपल्याला अजून फायदेशीर प्रश्न आहेत, तर ते बघूयात आपण आता. राज्यघटनेसंबंधित प्रश्न आहेत. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? म्हणजे विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर ती आहे 500. पर्याय क्रमांक 4. 16चा आहे पर्याय क्रमांक 4. आणि कमीत कमी किती असते ती? 60 ते 500 या दरम्यान ही विधानसभेची सदस्य संख्या असते. आणि विधान परिषदेची किती असती? 1/3 असती या सदस्य संख्येच्या, 1/3. आणि मिनिमम किती आहे त्यांना विधान परिषदेला? 40. काही एक्सेप्शन ह्याच्यामध्ये ॲक्टमध्ये किंवा कंडिशनमध्ये ती 40पेक्षा कमी देखील होऊ शकते, किंवा हे विधानसभेची देखील काही छोट्या राज्यांसाठी कमी देखील आहे. तर एक मिनिमम जनरल विधानसभेची जास्तीत जास्त आणि कमीत कमी जी आहे तर ती 60 आणि 500, कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 अशी आहे. 16 त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. 17वा प्रश्न. परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क व त्या संदर्भातील राज्यघटनेतील कलम यांच्या जोड्या जुळवा. आता परकीय व्यक्तींना अवेलेबल असलेले हक्क आणि त्यांच्या जोड्या जुळवायला विचारल्यात. आता फक्त भारतीयांना म्हणजेच बाहेरच्या लोकांना नसणारे अधिकार कोणते आहेत? ते आहेत 15, 16, नंतर 19 मधला 29 आणि 30. हे एवढे जे राईट आहेत ते फक्त आपल्या भारतीयांनाच आहेत. फॉरेनरला हे राईट नाही आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर खूप फिरून प्रश्न विचारले जातात. तर संबंधित प्रश्न जर मध्ये बघितला आपण, खूप बेसिक आहे. कायद्यासमोर समानता म्हणजेच काय तर आर्टिकल 14 सांगतो कायद्यासमोर समानता. आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजेच काय तर 21 सांगतोय तो. धार्मिक स्वातंत्र्य कितीमध्ये सांगतोय तर 25 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य सांगतो. आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण म्हणजेच 1 सांगतो. त्याच्यामुळे 17चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता हे कलमावर आपण एक व्हिडिओ घेणारच आहोत. मागे सुद्धा आपण बघितले खूप सारे प्रश्न हे कलमावर रिपीट विचारलेले आहेत. आपण ऑलरेडी एक घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या सर्व घटना दुरुस्त्या एकाच व्हिडिओमध्ये असा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील प्रोव्हाइड केलेली आहे मी इथं. तर तो व्हिडिओ देखील बघा. आणि कलमावर येणारा व्हिडिओ नक्कीच अजून एक 8-10 दिवसात तुम्हाला मिळून जाईल तो व्हिडिओ. सर्व कलम आपण एकाच व्हिडिओमध्ये घेण्याचा तिथं प्रयत्न करणार आहोत. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 18 बघूयात. विधान परिषद. आता त्यातल्या जागांची संख्या सांगितलेली त्यांनी. पदवीधर मतदारसंघ त्यांच्याकडून किती असतात, किंवा विधानसभे सदस्याद्वारे किती निवडले जातात, राज्यपाल नियुक्त किती असतात, आणि परिषदेची गणपूर्ती. आता हे राज्यपाल नियुक्त खूप 12 सदस्यामुळं आपल्याला न्यूजमध्ये राहिलेलं आहे नेहमीच, कायमच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर ते 12मुळं आपण एक 78 आपली संख्या आहे. तर त्याच्यावरून एक आपण लॉजिक लावू शकतो. 12/78. तर डायरेक्टली आपण बघितलं तरी ह्याचं पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे. म्हणजे पदवीधर मतदारसंघ जे आहेत त्या पदवीधर मतदारसंघामधून 1/12 सदस्य निवडून दिले जातात. नंतर विधानसभा सदस्याद्वारे निवडले जातात तिथे असतात 1/3 सदस्य. राज्यपाल नियुक्त जे आहेत तर राज्यपाल नियुक्त असतात ते 1/6 सदस्य. आणि परिषदेची गणपूर्ती असते ती आपल्याला माहितीच आहे 1/10 सदस्य. गणपूर्ती कोरम जो असतो तो 1/10 सदस्य असतो. त्याच्यामुळे 18चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 19 बघूयात. 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? ह्यावेळी खूप सारे म्हणजे बरेच सरपंच जे आहेत ते देशमुख वगैरे, ऋतुराज देशमुख वगैरे, तर ते आपण 21व्या वर्षामध्येच सरपंच झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक न्यूजमधून देखील आपल्याला कळलं असतं की 21 वर्षांची मर्यादा ही पंचायत राज संस्थेसाठी निवडणूक लढवण्यासाठी कंडिशन आहे 21 वर्षाची. तर 19चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 20वा प्रश्न. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? तर काय ग्रामपंचायतीला उत्पन्न कुठून मिळत आहे? तर घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा ग्रामपंचायतींना मिळतो.
आता बघा प्रश्न वाचताना आहे ना, आता हे बघा पहिलं विधान जे आहे ह्याच्यामध्ये काही चुका दिसत नाही आपल्याला. सरळ सरळ विधान आहे, चुका असण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, तरी थोडंसं लक्षपूर्वक वाचा. आता विधान ब वाचताना आपण गावातून गोळा केलेला जमीन महसुलातील 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. तर आपल्याला आयोग कुठं चुकू शकतो ह्याच्याकडे लक्ष ठेवा. कारण ॲनालिसिस म्हणजेच काय फक्त प्रश्न वाचून दाखवणे किंवा तुम्ही फक्त ते रट्टा मारण्याच नव्हे, की असे खूप सारे प्रश्न असतात प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये, की आपण ते एक लॉजिक किंवा एक कॉमन सेन्स लावून ते सोडू शकतो आपण. किंवा आयोगाला आपण एक ओळखायला लागलो ना, की आयोग कुठं चुकवतो नेमकं आपल्याला, तर ती आयोगाची जागा कळली ना, तर आपले 4-5 प्रश्न तरी नक्कीच 100पैकी हे आपण हे इझिली टॅकल करू शकतो, न येणारे प्रश्न देखील. आणि 4-5 प्रश्नातच रिझल्ट असतो. आता PSIचा कट ऑफ जर बघितला आपण, एक 45च्या आसपास कट ऑफ लागतो दरवर्षी त्यांचा. तर कितीतरी लोकांचे असे मार्क आहेत की ते 40, 42, 40-42 या दरम्यानच घुमत आहेत ते. त्यांना फक्त काय तर 5 ते 6 मार्कांची लीड पाहिजे फक्त अजून. तर ते 5-6 मार्क तुम्ही अभ्यास करून आणि अशा काही ट्रिक्स वापरून ते 5-6 मार्क तुम्ही नक्कीच कव्हर करू शकता. तर हे तुम्ही एक लक्षात घेणं गरजेचं आहे. तर इथं चुकू शकतो आपल्याला आयोग. हे 30%च्या जागेवर 40% म्हणू शकतो. 40% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. तर हे वाचतानाच आपण ज्यावेळी आपण बुक वाचतो त्यावेळेसच लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सॉरी आयोग आपल्याला इथं पकडू शकतो. तर हे बरोबर आहे. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन त्यांना अनुदान देते, हे देखील बरोबर आहे. त्याच्यामुळे 20चा पर्याय क्रमांक सर्वच बरोबर आहेत. सॉरी 20चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 21 बघूयात. आता राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदीबाबत कोणते विधान बरोबर नाही? आपलं राज्य लोकसेवा आयोग जे आहे MPSC जे आहे किंवा इतर स्टेटचे जे आयोग आहेत त्या संबंधित, तर कोणते विधान बरोबर नाही आहे? अध्यक्ष आणि सभासदांची नियुक्ती राज्यपाल करतात. त्यांच्या सेवा काळात नुकसानकारक होईल अशा प्रकारे सेवा अटीत बदल करता येत नाही, हे देखील बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही. आता समजा त्यांच्यावर एखादा गैरवर्तनाचा एक आरोप लागला आणि ते आयोगानं उच्च न्यायालयाकडून सिद्ध व्हायला पाहिजे, तर अशी काही कंडिशन नाही येते. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. विधान 3 चुकीचं आहे. आणि तरी आपण 4 बघूयात विधान. राज्यपाल दोषी असणाऱ्याची सेवा तात्पुरती स्थगित करू शकतात, परंतु बडतर्फीचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे, हे देखील बरोबर आहे. तर 21चा आपल्याला त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. कारण हे चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची काही गरज नसते तिथं. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. 22वा प्रश्न बघूयात. योग्य कथन किंवा कथने ओळखा. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. खूप नॉर्मल प्रश्न आहेत, खूप वेळा रिपीट झालेले आहेत विविध परीक्षांमध्ये. तर 42व्या दुरुस्तीने काय केलेलं आहे, आपल्याला फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य जे आहेत ते सुरणसिंग कमिटीने सांगितल्यानुसार हे ॲड करण्यात आलेले आहेत. ज्यावेळी 1975ला आणीबाणी लावली होती, तर त्यावेळेस गरज पडली होती की इंदिरा गांधींना असं वाटलं की काही हे ड्युटीज असल्या पाहिजेत नागरिकांवर, तर त्यासाठीच ही तरतूद करण्यात आली होती. आणि आपण हा घटनादुरुस्तीच्या व्हिडिओमध्ये देखील कव्हर केलेला आहे. नंतर 86व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये 11वे कर्तव्य के समाविष्ट करण्यात आले. आपल्या पाल्यांचं ते पालनपोषण 0 ते 6 वयोगट, तर ते पालकांचं कर्तव्य हे 86व्या घटनादुरुस्तीनुसार टाकण्यात आलेलं आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच काय, तर दोन्ही कथने A आणि B बरोबर आहेत. 22चा त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 23 बघूयात. भारतीय संघराज्यातील राज्य व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या जुळवा. आता या जोड्या जुळवामध्ये तुमच्याकडे ट्रिक असेल तर बेस्टच आहे. जर ट्रिक नसेल तर तुम्हाला एक जरी राज्य माहीत असेल किंवा एक आता सर्वांनाच माहीत असेल की 2000 साली आत्ताच नुकतेच उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या 3 राज्यांची नवीन स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळे झारखंडला तुम्ही जर 2000 लावलं तर तुम्हाला Dचा 1 विधान असणार बघायचं, कुठं विधान Dला 1 असा पर्याय एकच आहे. त्याच्यामुळे 1 विधान इथं योग्य आहे. तर 23चा त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. तर बाकीचे स्टेट देखील बघत आपण. नागालँडची जी सुरुवातीला स्थापना झाली होती खूप, तर नागालँड झाला होता 1963 रोजी. मणिपूरची झाली होती 1972ला मणिपूर. आणि गोवा झाला होता तो 1987ला. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न अयोग्य विधान ओळखा. तर अयोग्य ओळखायचं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालयसुद्धा अभिलेख सत्र न्यायालय आहे. बरोबर आहे ते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे भारताचे नागरिक असू शकतात नाही, असलेच पाहिजेत ते. तर त्याच्यामुळे हेच विधान चुकीचं आहे ते. तर 24चा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. म्हणजे ते विधान चुकीचं आहे. असू शकतात नाही, तर ते असलेच पाहिजेत, कंपल्सरी आहे ते.
तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 25 बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली. पंचायत राज्याची स्थापना झाली, घटनात्मक दर्जा मिळाला, तर त्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आहे. इथं गफलत केली बघा त्यांनी. राज्य विधानसभेची निवडणूक कोण घेतं, तर ते केंद्रीय निवडणूक आयोग घेतं. राज्य निवडणूक आयोगाचं काम नाही आहे ते. त्याच्यामुळे बी विधान चुकीचं आहे, ए विधान फक्त बरोबर आहे. तर 25चा मिळतो आपल्याला, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. इथं काय तर फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हे राज्य निवडणूक आयोग घेऊ शकतं. विधानसभांची निवडणूक ही केंद्रीय निवडणूक आयोग घेतं. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघूयात. ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? तर जागीरदारी नव्हती, तर इथे जमीनदारी आणि रयतवारी. 26चा आहे पर्याय क्रमांक 1. जर बघा जागीरदारी तर ही वेगळी सिस्टम होती, वतनदारी नव्हती. तर 26चा आहे पर्याय क्रमांक 1, जमीनदारी आणि रयतवारी. नंतर महालवारी देखील एक दुसरी पद्धत आहे, ती देखील तुम्ही बघून ठेवा. जमीनदारी, रयतवारी आणि महालवारी. 26चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूयात. 27वा प्रश्न. समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकविणारे. आता कोल्हापूर म्हणलं आणि समाज सुधारणा म्हणलं तर राजश्री शाहू महाराज हेच योग्य उत्तर ठरणार आहे तिथं. 27चा आहे पर्याय क्रमांक 2. 28 बघूयात. बघा मित्रांनो, इथे थोडंसं एक लॉजिक म्हणता येईल याला, किंवा आपला एक वेगळा दृष्टिकोन म्हणता येईल. असे काही प्रश्न आहेत की तिथं आपण एवढे ॲनालिसिस बघितले, काही प्रश्नांचे असे उत्तर आहेत की तेच उत्तर असतात ऑप्शनमध्ये असेल तर राजश्री शाहू महाराजांसारखे पर्याय असतील किंवा महात्मा फुलेंसारखे पर्याय असतील तर हे उत्तर बरोबर असण्याचे जास्त चान्सेस असतात. तर 27चा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 28वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. अचूक जोडी तर एस बॅनर्जी, राष्ट्रगोप्तर, हे राष्ट्रगोप्तर त्यांचं नाही आहे. ॲनी बेझंट जे आहे तर ॲनी बेझंटचं न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ यासोबतच एक अजून वर्तमानपत्र होतं, तर ते ॲनी बेझंटचं न्यू इंडिया हे इथं पर्याय बरोबर आहे. त्याच्यामुळे 28चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे देखील एक दुसरं वर्तमानपत्र होतं त्यांचं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 29वा प्रश्न बघूयात. पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून कुठपर्यंत होती? तर ती क्रोफर्ड मार्केट होती. इंग्लिश नाव थोडंसं असं लक्षात ठेवा, ट्राम आणि क्रोफर्ड मार्केट. तर 29चा, त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतं. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ह्याच्यामध्ये लॉजिक लावू शकत नाही आपण. तर पुढचा प्रश्न बघूयात. ब्रिटिशांनी केलेल्या कायदेशीर सुधारणा, सिव्हिल प्रोसिजर कोड, नंतर इंडियन पिनल कोड, राणीचा जाहीरनामा आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. तर याच्यामध्ये ऑप्शनमध्ये गफलत झालेली आहे. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टचा आपल्याला माहिती आहे 1878चा होता, तर याच्यामध्ये असं ऑप्शनच नाही. त्याच्यामुळे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टला ऑप्शन नसल्यामुळे हा प्रश्नच कॅन्सल झालेला आहे. इथं 30वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 31. ह्यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. आता बघा, मागं सांगितलं म्हणजे जसं शाहू महाराज किंवा महात्मा फुले, तर कामगार संघटना संबंधित काही असेल तर तुम्हाला तिथं ते महाराजच असेल ऑप्शन, तर तिथं नारायण मेघाजी लोखंडे जर असतील तर हे यांचं खूप मोठं काम आहे कामगार संघटनेसंबंधित. कामगारांना रविवारची सुट्टी असेल किंवा कामगार संघटना स्थापन करण्याबाबत असेल तर नारायण मेघाजी लोखंडे यांचं खूप सारं काम आहे. तर त्याच्यामुळं 31चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 32. डॅश यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली. म्हणजे आताचा भाजप जो आहे तर त्याचा प्रिडेसेसर म्हणता येईल त्याला आपल्याला. तर तो होता जनसंघ, भारतीय जनसंघ. तर त्या भारतीय जनसंघाची स्थापना 1951ला केली होती. ती कोणी केली होती तर ती होती श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी. श्यामाप्रसाद मुखर्जी, पर्याय क्रमांक 2. हे काय झालं होतं, हिंदू महासभेमधून हे 1951 साली हे हिंदू महासभेमधून हा जनसंघ वेगळा झाला होता आणि या जनसंघाचाच पुन्हा मग 1980च्या दरम्यान हा भारतीय जनता पार्टीची पुन्हा स्थापना झाली होती. तर ह्या जनसंघाची स्थापना कोणी केली होती तर ते होते श्यामाप्रसाद मुखर्जी. 32 आहे पर्याय क्रमांक 2. 33वा प्रश्न बघूयात. योग्य जोड्या लावा. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, कायमधारा पद्धती, महालवारी पद्धती आणि रयतवारी पद्धती, ह्या कर पद्धती आपल्याला इतिहासामध्ये आपण बघितलेल्याच आहेत. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे. 33 आहे पर्याय क्रमांक 1. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता जे आहेत ते जेम्स स्टीफन्स संबंधित आहेत. कायमधारा पद्धत कोणी केली होती लागू तर ती केली होती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी.
कायमधारा म्हणजे परमनंट सेटलमेंट. नंतर महालवारी सेटलमेंट जी आहे तर ती महालवारी केली होती विल्यम बेंटिक, सतीचा कायदा केला होता त्यांनी. तर ते रयतवारी पद्धती आहे ती थॉमस मोनरो आणि ह्याच्यासोबत एक अजून एक होता रीड म्हणून. मोनरो आणि रीड यांनी कोणती होती रयतवारी पद्धत. ते 33चा आपल्याला त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 34 बघूयात. डॅश डॅश हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. तर कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण कोण होते? अलेक्झांडर होते, लॉर्ड लॉरेन्स आणि स्टॅफर्ड क्रिप्स हे तिघजण मेंबर होते. फक्त हा माउंट बॅटन जे आहे तर त्याचा मेंबर नव्हता कॅबिनेट मिशनचा. 1946ला कॅबिनेट मिशन आली होती. तर त्या कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण नव्हता तर लॉर्ड माउंट बॅटन. 34चा त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्न बघूयात. आर्य महिला समाज. तर आर्य महिला समाज वाचल्याबरोबर क्लिक झाला पाहिजे. तर तो कोणाचा आहे मग? पंडिता रमाबाई. तर आर्य महिला समाज ही स्त्री सुधारणाकरिता कोणी स्थापन केली होती? ती पंडिता रमाबाई यांनी. 35 त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 36वा प्रश्न. डॅश डॅश संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित आहे. तर क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित आहे ते अभिनव भारत. मित्रमेळाचाच पुन्हा अभिनव भारत झाला होता 1904 साली. मित्रमेळाची स्थापना 1999 आणि 1900च्या दरम्यान झाली होती. 1900ला म्हणता येईल मित्रमेळा. विनायक दामोदर सावरकर आणि गणेश दामोदर सावरकर या दोघा भावांनी मिळून ही अभिनव भारत ही संघटना स्थापन केली होती. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 37. इंग्लंडचे पंतप्रधान डॅश डॅश यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा, त्याला कम्युनल अवॉर्ड म्हणतात, तर कम्युनल अवॉर्ड कोणी जाहीर केला होता? तर ते केला होता रॅमसे मॅकडोनाल्ड. 37चा त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतोय. 37चा आहे पर्याय क्रमांक 1 रॅमसे मॅकडोनाल्ड. त्याला फादर ऑफ कम्युनल अवॉर्ड देखील म्हणतात रॅमसे मॅकडोनाल्डला, ती लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात. 38वा प्रश्न. 5 मार्च 1948 रोजी डॅश डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोणते आहेत? तर सी राजगोपालचारी. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 39 बघूयात. पहिले महिला विद्यापीठ 1816 मध्ये डॅश डॅश यांनी स्थापन केली. तर इथं थोडीशी ही झाली, घोळ झाली यांच्याकडून, आयोगाकडून. ते 1816 नसून 1916 आहे ते. तर त्याच्यामुळेच हा प्रश्नच कॅन्सल करावा लागलेला आहे. तर 1916 जर असतं तर ते झालं असतं मग धोंडो केशव कर्वे यांनीच हे विद्यापीठ स्थापन केलं होतं मुंबईलाच 1916ला. आणि 1920लाच त्याला आपण SNDT नाव दिलं होतं. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असं नाव दिलं होतं. ते विठ्ठलदास ठाकरसी जे आहेत तर त्यांचे मुलगा होता तो नाथीबाई दामोदर ठाकरसींचा. तर त्यांनी 15 लाखाचं डोनेशन ह्या युनिव्हर्सिटीसाठी दिलं होतं. आणि त्यांनी अशी डिमांड केली होती की हे डोनेशनबद्दल तुम्ही माझ्या आईचं नाव त्या विद्यापीठाला द्या. तर त्याच्यामुळे ते SNDT विद्यापीठ असं नाव त्याचं झालं होतं. आणि 1991 मध्ये त्याला UGCने युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता देखील दिलेली आहे. तर हा संबंधित प्रश्न इथं कॅन्सल झालेला आहे 39वा. पुढील प्रश्न बघूयात. 40वा प्रश्न. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळची स्थापना कोणी केली? आता हे बहिष्कृतवरून आपल्याला क्लिक झालं पाहिजे थोडंसं. तर ते आंबेडकरांसंबंधित आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी या मंडळाची स्थापना केली होती, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ. त्याच्यामुळे 40चा आपल्याला मिळतो पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 41 बघूयात. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास, हे परंपरागत म्हणजे काय तर ते आहेत ट्रॅडिशनल इरिगेशन, तर परंपरागत म्हणतात. तर त्याला म्हणतात मालगुजरी म्हणजेच काय तर तिथल्या लोकांनी किंवा काम करणाऱ्या कष्टकऱ्यांनी मिळून हा तलावाची निर्मिती केलेली आहे आणि त्यांना मालगुजर म्हणत होते. आणि त्यांनी तयार केलेल्या त्या तलावाला मालगुजरी असं म्हणलं जातं. तर ते आहे मालगुजारी. बाकी शेततळी तर सर्वकडेच म्हणलं जातं, शेततळी आणि पाणलोट. बाकी हे जोहोड जे आहेत हे UP, पंजाब, झारखंड, हरियाणा आणि राजस्थान या 4 राज्यामध्ये ह्या तळ्यांना जोहोड म्हणलं जातं, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि मालगुजारी जे आहेत ते महाराष्ट्रात म्हणलं जातं, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात. त्याच्यामुळे 41चा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतोय. 41 आहे 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणता वसाहतीच्या विकासाचा क्रम अचूक आहे? म्हणजेच काय तर वाढ कशी होत गेली तर अगोदर असतात खेडे असतात, नंतर शहर होतं त्याचं, नंतर नगर होतं. तर असा जर क्रम लावला आपल्याला तर याचा आपल्याला क्रम मिळतो 4 क्रमांकाचा.
खेडे आता नंतर त्याचं शहर बनतं, शहरांचं नगर बनतं, नगरांचं पुन्हा महानगर आणि महानगरचं पुन्हा सनगर. सनगर म्हणजे त्याला कॉनर्बेशन म्हणतात. जेव्हा दोन मोठे मोठे शहरं एवढी मोठी होतात की ते यांचं शेवटी एकच शहर होतं, खूप मोठं कॉन्सन्ट्रेशन होतं तिथं लोकसंख्येचं, तर ते असतं कॉनर्बेशन. तर 42 आहे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य. खेडे, शहर, नगर, महानगर आणि सन्नगर. पुढील प्रश्न बघूयात. 43वा प्रश्न. खालील रेल्वे विभाग व त्यांचे मुख्यालय यांच्या योग्य जोड्या लावा. आता सध्या देखील न्यूजमध्ये आहे, कारण 18वा आपला रेल्वे झोन नुकताच जाहीर झालेला आहे, सदर्न कोस्टल रेल्वे झोन विशाखापट्टणमचा. त्याच्यामुळे हे पुन्हा विचारलं जाऊ शकतं. तर याच्या संबंधित आपण रेल्वे झोन बघितले आणि मुख्यालय बघितली तर आपल्याला 43चा पर्याय क्रमांक 3 जो आहे तर तो योग्य मिळतो आहे. कारण पश्चिम विभागाचं हे जे आहे मुख्यालय तर ते चर्चगेट मुंबईला आहे. नंतर मध्य विभाग जो आहे तर त्याचं हाजीपूरला आहे. पूर्व किनारी विभाग जो आहे तो आहे भुवनेश्वर आणि उत्तर विभाग जो आहे तो अलाहाबादमध्ये आहे UPला. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्या 43चा 3 इथे योग्य मिळतोय. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 44वा प्रश्न बघूयात. भारतातील कोणते राज्य सन 2015 मध्ये सेंद्रिय राज्य ऑर्गॅनिक स्टेट जे आहे ते ऑर्गॅनिक स्टेट म्हणून घोषित केलं होतं? तर हे ऑर्गॅनिक स्टेट केलं होतं सिक्कीम राज्याला घोषित. तर सध्या करंटमध्ये जर बघितलं आपण तर नुकतीच आता पहिलीच युनियन टेरिटरी जी आहे म्हणजे केंद्रशासित प्रदेश अशी ऑर्गॅनिक स्टेट किंवा सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलेली आहे. तर ती पहिली अशी युनियन टेरिटरी कोणती आहे तर ती आहे आपली लक्षद्वीप. लक्षद्वीपला आत्ताच युनियन टेरिटरी म्हणजे जी ऑर्गॅनिक युनियन टेरिटरी आहे तर ती जाहीर केलेली आहे लक्षद्वीपला. हे लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकते. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 45 बघूयात. जोड्याजवळ उपग्रह आणि उपयोजन. तर त्यावेळेसच्या न्यूजमध्ये असणारे उपग्रह आहेत हे. तर आपण ही बघितलं आपण तर गगन जे आहे तर गगन हे सांगते की दिशादर्शन संबंधित त्याचं उपयोजन होतं, की ती माहिती होती त्याबद्दल त्याची, म्हणजे ॲप्लिकेशन होतं त्याचं. आणि जीसॅटचं जे आहे जीसॅट कशासाठी होता तर ते दळणवळण उपग्रहासाठी होता जीसॅट. नंतर कार्टोसॅट, आता देखील कार्टोसॅट न्यूजमध्ये आहे. कार्टोसॅट हे पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी होता आणि ॲग्रोमेट हे हवामान आणि पर्यावरण. तर याच्यातूनच आपल्याला पर्याय क्रमांक आपल्याला इथं 45चा 2 इथं योग्य मिळतोय. जरी तुम्हाला इथं काही माहीत नसलं तरी आपण थोडंसं एक शब्दाच्या अर्थावरून जाऊ शकतो. कारण ॲग्रोमेट जे आहे तर ते ॲग्री संबंधित पाहिजे, म्हणजे काय तर हवामान आणि पर्यावरण संबंधित पाहिजे आपल्याला. तर ह्याच्यावरून तुम्ही एक लावू शकता अंदाज. तर 45चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 46 बघूयात. महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर डॅश डॅशपासून डॅश डॅश होते. तर सर्वात जास्त स्थलांतर हे ग्रामीण भागाकडून ग्रामीण भागाकडेच होतं, ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतोय 46चा 2. तर याचा क्रम देखील विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्तकडून सर्वात कमीकडे, म्हणजे सर्वात जास्त हे ग्रामीणकडून ग्रामीणकडे होतं. त्याच्यानंतरचा क्रम लागतो तो ग्रामीण टू शहरी लागतो, म्हणजे ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे जास्त 2 नंबरचं स्थलांतर होत आहे. त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो तो शहरी टू शहरी, म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये हे क्रम लागतो. नंतर शहरी टू ग्रामीण असा 4 नंबर क्रमांक लागतो. ग्रामीण टू ग्रामीण, ग्रामीण टू शहरी, शहरी टू शहरी आणि शहरी टू ग्रामीण असा क्रम लागतो. आता ग्रामीण टू ग्रामीणमध्ये देखील विचारलं जाऊ शकतं की ग्रामीण टू ग्रामीण एवढा का होतोय, तर ते लग्नांचं कारण ह्याच्यामुळे आहे. कारण आपण बघितलं तर अर्धी पॉप्युलेशन ही महिलांची आहे. तर महिला बऱ्याचशा हे लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच खेड्यामध्ये हे स्थलांतरच होतं शेवटी त्या. तर हे लग्नाचं कारण त्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे. तर त्याच्यामुळे 46चा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 47वा प्रश्न बघूयात. भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील डॅश डॅश हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षवृत्तावर आहे. तर भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक असं म्हणता येईल, किंवा अंदमान निकोबार बेटातील सर्वात दक्षिणेकडील टोक तर ते आहे इंदिरा पॉईंट. 47चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 48. खालील विधानातून बरोबर उत्तर निवडा. आता काही विधानं दिलेली आहेत त्यांनी. बॉक्साईटचे साठे कुठं आढळतात, तर हे औरंगाबाद विभागात तर नसलंच पाहिजे बॉक्साईट संबंधात. नंतर बॉक्साईट कुठं सापडतं, एकतर आपलं ह्याचा नकाशा बघितला आपण तर ह्या भागात आणि इथल्या काही भागामध्ये हे बॉक्साईटचे साठे आढळतात. महाराष्ट्राचा नकाशा समजायला थोडंसं मी. तर आपण ह्यानुसार जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 सांगतो आपल्याला. महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड बॉक्साईटसाठी आढळतात. इकडं कमी प्रमाणात आढळतात, तर इकडं थोडेसे जास्त प्रमाणात हे साठे आढळतात. तर हे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड. त्याच्यामुळे 48चा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतोय. 48चा आहे 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 49.
महाराष्ट्रातील खालील खाड्यांच्या दक्षिणेकडून जायचं आहे आणि उत्तरेकडे जायचं आपल्याला, असं जायचं आहे. तर योग्य क्रम निवडा त्यांचा खाड्यांचा. तर आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की सर्वात दक्षिणेकडील खाडी जर बघितली आपण तेरेखोलची आहे, आणि तर असा एकच पर्याय आहे तेरेखोल सगळ्या पहिल्या ऑप्शनला असणारा, त्याच्यामुळे हाच पर्याय इथं योग्य आहे. तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ आणि राजापुरी. 49चा मिळतो पर्याय क्रमांक 1. याच्यामध्ये अजून आपण खाड्या जर बघितल्या तर इथे इमेज आहे बघा एक, याच्यावरून तुम्ही बघू शकता. हे सगळ्यात खाली तेरेखोलची खाडी, नंतर कार्लीची खाडी, कलावतीची खाडी, अशा खाड्यांचे क्रम आहे. आणि सर्वात वरती ही डहाणूची खाडी दिलेली आहे. तर हे तुम्ही बघून ठेवू शकता. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 50 बघूयात. 50वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रात नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात? हे कोणत्या प्रकारचे वन आहेत? तर ते ट्रॉपिकल एव्हरग्रीन आहेत. ट्रॉपिकल एव्हरग्रीन, सदाहरित म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित. 50चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 51वा प्रश्न. महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजनेच्या जिल्ह्याप्रमाणे योग्य जोड्या लावा. देवघर, पुणेगाव, मांजरा, नळगंगा. आता हे पुणेमध्ये थोडंसं हे होऊ शकतं तुम्हाला, पण ते ऑप्शन चुकीचं आहे, तसं नाही आहे. 51चा आपण पर्याय बघितला, आपण पर्याय क्रमांक 3 मिळतोय. कारण देवघर जे आहे तर देवघर जे आहे ते पुण्यासंबंधित आहे. नंतर जे पुणे आहे तर ते आहे, पुणेगाव जे आहे तर ते नाशिक संबंधित. मांजरा सांगता येतं ते आहे उस्मानाबाद, आणि नळगंगा बुलढाणा संबंधित. त्याच्यामुळे 51चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 52वा प्रश्न बघूयात. खालील विधानांवर विचार करा. फरीदाबाद हे उपग्रह शहर, सॅटेलाइट टाउन. सॅटेलाइट टाउन म्हणजेच काय असतं, तर एक मोठी सिटी समजा. आता ही दिल्ली सिटी आहे आणि त्या शेजारीच एक छोटंसं टाउन किंवा एक शहर पुन्हा तयार होणं, हे फरीदाबाद आहे समजा. तर मोठ्या सिटीच्या शेजारीची एक सिटी तयार होणे, अजून एक टाउन तयार होणं, तर हे असतं सॅटेलाइट टाउन. तर हे शहर दिल्लीच्या दक्षिणेस 25 किलोमीटर असून वाहतूक सुविधेने जोडलेले आहे. हे देखील बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहे ती. तर 52चा आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. 52चा आहे पर्याय क्रमांक 3. आता सॅटेलाइट टाउन आणि मग सबर्बमध्ये काय फरक असतो, तर सबर्ब म्हणजे कसं, तर ही एकदम त्याला जोडलेली सिटी असते आणि वेगळी काही अशी कल्चर नसते. आता सॅटेलाइट टाउनमध्ये कसं दिल्लीची कल्चर वेगळी आहे, नंतर फरीदाबादची कल्चर वेगळी आहे. इथल्या लोकांचा व्यवसाय असेल किंवा रोजगारचे हे असतील तर हे पूर्णपणे दिल्लीपेक्षा वेगळे असतात. तर हा एक सॅटेलाइट टाउन सबर्बपेक्षा वेगळा असतो. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे, कारण दोन्ही विधाने ही बरोबर आहेत. फरीदाबाद हे उपग्रह शहर आहे, सॅटेलाइट टाउन आहे, आणि दिल्लीच्या दक्षिणेस 25 किलोमीटर अंतरावर आहे ते. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 53वा प्रश्न बघूयात. खालील नमूद महाराष्ट्रातील खाड्या व नद्यांच्या जोड्या लावा. पुन्हा त्या खाड्या आणि नद्यांवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. तर 53चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य. कारण मनोरी जे आहे ते मनोरी ती सांगती दहिसर नदीवर आहे खाडी. नंतर भाट्टे आहे ती काजळी नदीवर. जैतापूर जे आहे तर ते काजवी नदी, आणि धरमतर जे आहे ती पाताळगंगा नदीवर आहे. त्याच्यामुळं 53चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 53चा आहे पर्याय क्रमांक 2. ही इमेज मी टेलिग्रामला शेअर केलेली आहे अगोदर, पुन्हा एकदा शेअर करतो हिला, कारण खूप महत्त्वाचे आहे. सर्वात खाड्या आणि नद्यांची याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे त्यांनी. तर 53चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 54 बघूयात. नदी आणि त्यांच्या उपनद्या दिलेल्या आहेत त्यांनी. तापी, मांजरा, प्रवरा, भीमा, आणि त्यांच्या जोड्या लावायला विचारलं आहे. तर इथं जर बघितलं आपण, ही तापी जी आहे तापीची उपनदी आहे ती अनेर, तापी अनेर. मांजरीची उपनदी आहे ती तावरजा. नंतर प्रवऱ्याची उपनदी आहे ती आहे मुळा, आणि भीमेची उपनदी आहे घोड. तर 54चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य. 54चा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 55 बघूयात. आधी तर काही पावसाचं प्रमाण आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस पडतो ते दिलेलं आहे. तर इथं जर बघितलं आपण तर 55चा आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो आहे. 55चा आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच काय, तर 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडतो, तो पडतो सांगली येथे. एवढा कमी का, तर हे सांगली जे आहे तर रेन शॅडो म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. याच्यावर अगोदर देखील आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. आय थिंक 18ला का 17ला प्रश्न आपण बघितलेला आहे तो. तर सांगलीला सर्वात कमी पाऊस पडतो इथं, 40 ते 50 सेंटीमीटर. रेन शॅडो रिजन आहे तो. नंतर मिळतो 50 ते 75 सेंटीमीटरचा तो बुलढाण्यामध्ये. नंतर 75 ते 100 सेंटीमीटर जो आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये, आणि 100 ते 150 सेंटीमीटर हा नागपूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला 55चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य ठरतो आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 56 बघूयात. आता इथं पैशांची कार्य विचारलेली आहेत त्यांनी.
तर पैशांचे कार्य काय तर विनिमय माध्यम आहे, मूल्यमापन आहे, मूल्यसंग्रह आहे आणि विलंबित देणी. तर हे सर्वच कामं तिचे आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतोय. 56चा आहे पर्याय क्रमांक 4. याच्यामध्ये अजून थोडंसं डिटेलमध्ये जाऊन विचारलं जाऊ शकतं की जे प्रायमरी फंक्शन कोणते आहेत, सेकंडरी फंक्शन कोणते आहेत, ते तुम्ही बघून ठेवू शकता. याच्यामध्ये प्रायमरी फंक्शनमध्ये प्राथमिक कार्य जे आहेत एक्सचेंज आहे, एक्सचेंज ऑफ व्हॅल्यू आणि मेजर ऑफ व्हॅल्यू ही 2 आहेत. आणि सेकंडरी फंक्शन तुम्ही STD लक्षात ठेवू शकता. STD म्हणजे काय, स्टोअर ऑफ व्हॅल्यू असन. सॉरी, इथं चार्ट दिलेला आहे मी त्यांचा, इथं दिलेला आहे. सेकंडरी फंक्शन जे आहेत स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट आहे, डिफर्ड पेमेंट, स्टोअर ऑफ व्हॅल्यू आणि ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू हे सेकंडरी फंक्शन आहेत त्याचे. प्रायमरी फंक्शन कोणते आहेत, मीडियम ऑफ एक्सचेंज आणि मेजर ऑफ व्हॅल्यू हे प्रायमरी फंक्शन आहे. याच्यामध्ये देखील तुम्हाला कन्फ्युजन केलं जाऊ शकतं. तर एक सेकंडरी फंक्शनचं एक शॉर्टमध्ये लक्षात ठेवलं तर STD म्हणजे काय तर स्टोअर ऑफ व्हॅल्यू, T म्हणजे ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू आणि D म्हणजे डिफर्ड पेमेंट. तसं STD लक्षात ठेवू शकता सेकंडरी पेमेंटसाठी. तर बघूयात, ह्याचं 56चा आहे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर. 57वा प्रश्न बघूयात. 2013-14 मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते. तर 13-14च्या निर्यातीमध्ये सर्वाधिक निर्यात कोणत्या क्षेत्राची झाली होती, तर ती कारखाना उत्पादित वस्तू ज्या आहेत, मॅन्युफॅक्चर गुड्स, तर याचं सर्वाधिक उत्पादन किंवा एक्सपोर्ट झालं होतं. 57चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 58वा प्रश्न. 2012-13च्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लेख्यानुसार खालील योग्य जोड्या पद्धतीने जुळवा. आणि इथं काही बँकेची नावं दिलेली आहेत आणि त्या बँकांचा दर्जा दिलेला आहे इकडं, बँकेचे प्रकार दिलेले आहेत एक प्रकारे. तर त्यावेळेस आता कारण इथल्या बऱ्याचशा बँका आता ते मर्ज झालेले आहेत SBIमध्ये, आंध्र बँक असेल किंवा नैनिताल असेल. तर 58चा योग्य उत्तर आहे 1. राष्ट्रीय बँक जी होती तर राष्ट्रीय बँक होती आंध्र बँक. नंतर विदेशी बँक होती तर ती होती उरी बँक. नंतर जुनी खाजगी क्षेत्रातील बँक कोणती होती तर ती होती नैनिताल बँक. आणि नवीन खाजगी क्षेत्रातील बँक होती ती येस बँक. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 58चा 1 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 59 बघूयात. 59वा प्रश्न काय सांगतो तर 2006 मध्ये मध्यम उपक्रमाची व्याख्या करताना त्यासाठी स्थिर भांडवल म्हणजे मीडियम स्केल एंटरप्राइजेस जे आहेत, ते मीडियम स्केल एंटरप्राइजेसची व्याख्या काय होती तर ती होती 5 कोटी ते 10 कोटी यामध्ये त्यांची गुंतवणूक मर्यादा होती. ज्या कंपन्यांची 5 कोटी ते 10 कोटी यामध्ये गुंतवणूक असेल तर त्या कंपन्यांना ते मीडियम स्केल एंटरप्राइजेस म्हणायचे. तर त्याच्यामुळे 59चा आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य ठरतोय. आणि याच्यामध्ये आता बदल झालेले आहेत. ती जुनी कंडिशन होती ती बदललेली आहे आता. इथं बघा 2006च्या ॲक्टनुसार दिलेले आहे त्यांनी, हे तुम्ही बघू शकता. मायक्रो, स्मॉल आणि मीडियममध्ये जर बघितलं आपण तर त्यावेळी मॅन्युफॅक्चरिंगसाठी वेगळी कंडिशन होती. बघा, मॅन्युफॅक्चरिंगसाठी वेगळं होतं आणि सर्व्हिसेससाठी वेगळं होतं. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 5 करोड ते 10 करोडमध्ये असणारी ही मीडियम समजली जायची. आणि त्याच सर्व्हिस सेक्टरमध्ये जे असेल सेवा क्षेत्रामध्ये तर ती 2 करोड ते 5 करोड दरम्यानची ही मीडियम समजली जायची. पण आता जून 2020च्या कॅबिनेटच्या निर्णयानुसार काय ठरलं इथं, आता दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि ह्या सर्व्हिसेस ज्या होत्या त्या दोन्ही एकत्र केलेल्या आहेत त्यांनी. आणि त्यांनी निकष ठरवून दिलेले आहेत. आता मायक्रोसाठी काय आहे, स्मॉलसाठी आपले सूक्ष्मसाठी 1 करोडापर्यंत असणारी गुंतवणूक. नंतर स्मॉलसाठी आहे 1 करोड ते 10 करोड. आणि मीडियमसाठी जे आहे ते 10 करोड ते 50 करोड. ही 5 करोड ते 10 करोडची काय झाली आता 10 करोड ते 50 करोड झालेली आहे. हे इन्व्हेस्टमेंट संबंधित आहे. आणि टर्नओव्हर संबंधित पुन्हा वेगवेगळे क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहेत. 50 करोड ते 250 करोड हे मीडियमसाठी आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 60 बघूयात. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे इंडस्ट्रीकडून कसं प्रोडक्शन झालं त्या संबंधित हा निर्देशांक असतो. तर IIP पायाभूत वर्षातील बदलामधून वेळोवेळी सुधारित केला जातो. सद्यस्थितीत IIPच्या अंदाजाचे पायाभूत वर्ष म्हणजे एक बेस इयर काय आहे IIPचं, तर हा त्यावेळी जुना प्रश्न होता. त्यावेळी ह्याचं योग्य उत्तर होतं 2004-05. 60चा आपल्याला त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 मिळतोय. पण नंतर 2017मध्ये हे इयर रिवाईज होऊन आता त्याचं इयर झालेलं आहे 2011-12. सध्या जे आहे तर ते 11-12 वर्ष आहे त्याचं. हे 2004-05 त्यावेळी योग्य होतं पण आता ते 2011-12 असं इयर आहे ते. 2017पासून हे 11-12 लागू झालेलं आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 61वा प्रश्न बघूयात. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते. म्हणजे हे सर्वांना माहिती आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष समजलं जातं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं 61चा योग्य आहे. आता बाकीचे देखील RBIचं किंवा वर्ल्ड बँक, नाबार्ड यांचे
आर्थिक वर्ष बघून ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत. RBI, वर्ल्ड बँक आणि नाबार्डचं वर्ष आर्थिक वर्ष जे आहे तर ते 1 जुलै ते 30 जून असतं. नंतर व्यापारी बँक आणि सरकारचं आहे ते हे असतं सध्याचं 1 एप्रिल आणि 1 एप्रिल ते 31 मार्च व्यापारी बँक आणि गव्हर्नमेंटचं. आणि IMFचं यापेक्षाही वेगळं 1 मे ते 30 एप्रिल असं असते. म्हणजे RBI, वर्ल्ड बँक आणि नाबार्ड हे तिघांचं एकच वर्ष आहे, म्हणजे सारखंच वर्ष आहे त्यांचं आर्थिक वर्ष, ते आहे 1 जुलै ते 30 जून. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 62वा प्रश्न. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. नियोजनातून वृद्धी, तर त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धिकर्ताचे प्रमुख साधन बनले? तर सर्वाधिक आपण त्यावेळी भर दिला होता नुकतं स्वातंत्र्यानंतर, तर तिथं सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर, कारण बहुतेक क्षेत्रामध्ये ही सरकारचाच हस्तक्षेप राहिलेला होता तिथं. त्याच्यामुळे सार्वजनिक क्षेत्र हे इथं योग्य पर्याय ठरतोय. 62 आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 63वा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण जे आहे ते आहेत 54%. 54% हे शेतमजूर होते एकूण मजदुरांपैकी कामगार दलामध्ये. त्यामुळे 63 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 64. बँकेचा दर म्हणजेच काय तर तो आहे बँक रेट, हा पत नियंत्रणामध्ये कोणते साधन आहे? तो आहे क्वांटिटेटिव्ह. जे काय दर आहेत हे रेट जे आहेत तर हे सगळे रेट हे क्वांटिटेटिव्हमध्ये संख्यात्मकमध्ये जाते. बाकी जे मोरल सुएशन किंवा एखादी तुम्हाला शाखा स्थापन करण्यावर बंधन हे जे आहे ते गुणात्मक बंधनावर येतात. हा बँकेचा दर आहे तो संख्यात्मक बंधनामध्ये येतो किंवा नियंत्रणामध्ये येतो. त्याच्यामुळे 64 आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 65 बघूयात. जपानमध्ये प्राथमिक क्षेत्रांतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे, परंतु मत्स्य व्यवसायापासून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे. या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीची कोणती 2 कारणे आहेत? आपल्याकडे एवढा मोठा समुद्रकिनारा असून देखील आपलं माशांचं उत्पादन एवढं कमी का आहे? हा एक बेसिक प्रश्न आहे त्यांचा. तर सेवा क्षेत्रांचा संधीवृद्धी, तर सेवा क्षेत्राचा काय संबंधच येत नाही इथं. नंतर व्यापार, वाहतूक, संदेशवहन इत्यादींचा संथ वृद्धी दर हे सुद्धा चुकीचं आहे. इथं फक्त मासेकरता स्वदेशातील मर्यादित मागणी आणि मासे पकडण्याची पारंपरिक पद्धती ह्या 2च आपले हे लॅकुनाज आहेत किंवा एक कारणे आहेत त्यासाठी. त्याच्यामुळे B आणि D असणारा पर्याय बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळतोय. त्याच्यामुळे 65 मिळतो पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 66 बघूयात. नियोजन आयोगाच्या 2012च्या प्रसिद्धी पत्रकानुसार 2009-10 मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक होता? हा जुना प्रश्न आहे खूप. तर 2009-10 मध्ये गरिबीमध्ये प्रथम क्रमांक कोणाचा होता? तर तो होता बिहारचा. बिहार पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूयात. आता ही गरिबी संबंधित किंवा पॉवर्टी संबंधितच्या समितीचा अहवाल जो आहे तर त्याच्यावर प्रश्न आहे. रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये, तर ती 2011-12 मध्ये त्या रंगराजन समितीने काय सांगितलं होतं? भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील आहे. बरोबर आहे ते. नंतर ग्रामीण भागातील 30.9% लोकसंख्या व शहरी भागातील 26.4% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील आहे. ग्रामीण भागामध्ये 30% आणि शहरी भागामध्ये 26.4%. तर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. ग्रामीण भागामध्ये जास्त पॉवर्टी आहे आणि शहरी भागामध्ये याच कम्पेअर त्याच्यामध्ये कमी आहे. तर दोन्ही विधान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला 4 इथं योग्य मिळतो, 3 इथं योग्य मिळतोय. पर्याय क्रमांक 3 A व B. 67 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 68वा प्रश्न. खालील 2 पैकी कोणते एक वाक्य बरोबर आहे? तर शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहायला मिळते. छुपी बेरोजगारी तिथे पाहायला मिळते. बरोबर आहे ते. छुपी बेरोजगारी म्हणजेच काय, तर एक काम जे आहे तर ते 2 माणसं देखील करू शकतात, तर त्याच कामाला तुम्ही 4 माणसं तिथं गुंतवून ठेवणं म्हणजे एक छुपी बेरोजगारी झाली. तर पर्याय क्रमांक ए ऑप्शन तर बरोबर आहे. गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते, हे विधान देखील बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतोय. 68 आहे पर्याय क्रमांक 3. नंतर आहे GDP संदर्भातचा प्रश्न आहे हा. स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता GDP म्हणजेच काय, तर एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेली वस्तू व सेवा. आता हा भारताची सीमा आहे समजा, तर या सीमेमध्ये जेवढं काही उत्पादन होईल त्या सर्व उत्पादनाला मिळून काय म्हणणार आपण? GDP म्हणणार. भारताचा GDP म्हणजेच एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा. C बरोबर म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतोय. 69 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 70वा प्रश्न बघूयात. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती? आता ही खूप म्हणजे तिथं स्त्रियांचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे तिथं. तर स्त्रियांचं प्रमाण तिथं किती होतं?
तर ते होतं 1084. म्हणजे 1000 पुरुषामागे तर 1084 स्त्रिया आहेत. स्त्रियांची 84 संख्या जास्त आहे पर हजारी पुरुषामागे. पण महाराष्ट्रामध्ये हे जर प्रमाण बघितलं आपण तर ते आहे 929. 929 एवढं प्रमाण आहे 2011च्या जनगणनेनुसार. आणि भारतात जर बघितलं आपण तर ते 940 आहे. म्हणजे भारताच्या ॲव्हरेजपेक्षा सुद्धा आपण कमी आहोत, 929मध्ये आहोत. आता हे प्रमाण जे आहे ते 2001लाच हे 922च होतं, पण त्याच्यामध्ये पुन्हा वाढ होऊन आपल्या 2011मध्ये 929 झालेलं आहे ते. तर हा संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात, 71वा प्रश्न. आता हे विज्ञानाचे प्रश्न आहेत, इथून पुढे 15 प्रश्न. श्रव्यातील ध्वनी लहरींच्या सहाय्याने बारकाईने केलेली तपासणी डॅश डॅशसाठी उपयोगी पडते. म्हणजेच अल्ट्रासोनिक स्कॅनिंग जे आहे 20,000 किलोवॉटच्या पुढची, तर ती कशासाठी उपयोगी पडते, तर गर्भात असलेला दोष समजण्यासाठी, हो बरोबर आहे ते. नंतर हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठी, हे देखील बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 त्याच्यामुळे इथे योग्य मिळतोय. 71चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 72वा प्रश्न. खालीलपैकी कोण इन्फ्रासोनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो? इन्फ्रासोनिकचा वापर कोण करतोय? व्हेल, गेंडा आणि हत्ती हे सर्वच वापर करतात. त्याच्यामुळे 4 पर्याय क्रमांक योग्य ठरतो इथं, वरील सर्वच. इन्फ्रा म्हणजे कोणती? 20 हर्ट्जपेक्षा कमी. आपण ऐकू शकतो कोणती? 20 हर्ट्जपासून 20,000 किलो हर्ट्जपर्यंत, 20,000 हर्ट्जपर्यंत. म्हणजेच काय, तर हे 20 हर्ट्जच्या कमी जे असतात ती इन्फ्रासोनिक आहेत. आणि ते कोण ऐकू शकतात? ते व्हेल, गेंडा आणि हत्ती यासारखे प्राणी हे ऐकू शकतात. आपण 20 हर्ट्जपासून ते 20,000 हर्ट्जपर्यंत ऐकू शकतो. आणि 20,000 हर्ट्जच्या पुढची आपण ऐकू शकत नाही, ती अल्ट्रासोनिक असते. ती कुत्रा, वटवाघूळ किंवा उंदरासारखे प्राणी जे आहेत ते ऐकू शकतात तिला. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 73 बघूयात. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची काय बदलते? आता एखादा आपण समजा मोबाईलचा जरी साऊंड असेल, आपण त्याचा व्हॉल्यूम वाढवतो म्हणजे नेमकं काय करतो, काय वाढतं त्याच्यामध्ये? तर ते काय वाढते, त्याची आपण ॲम्प्लिट्यूड वाढवतो त्याचा. त्याच्यामुळे 73चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3, ॲम्प्लिट्यूड. 74वा प्रश्न बघूयात पुढचा. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा शोषण केली जाते? आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण लॉजिक लावू शकतो, माहीत नसेल तरी बी. असं एक्झॅक्ट तर सांगू शकत नाही आपण 1 किलोच हवा लागते, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे ऑप्शन. आणि 100 लिटर अशी लिटरमध्ये सांगू शकत नाही एक्झॅक्टली, त्याच्यामुळे दोन्ही ऑप्शन गेले. एक अंदाज जर लावला आपण तर त्याच्यात एक पर्याय क्रमांक 2 इथे योग्य ठरतोय. 10 ते 20 किलो ही श्वसनाद्वारे आपण हवा शोषण करतो दररोज शरीरासाठी लागणारी. 10 ते 20 किलो. 74चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 75वा प्रश्न बघूयात. ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक किंवा एन्झाईम वापरतात? ते ग्लुकोजचे आहे C6H12O6. ह्याच्यावर देखील राज्यसेवेला प्रश्न विचारलेला आहे, याच्या केमिकल फॉर्म्युल्यावर O6. तर ह्या ग्लुकोजचे अल्कोहोलमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणते एन्झाईम वापरले जातात? ते झायमेज वापरलं जातं, झायमेज. पर्याय क्रमांक 4 जो आहे तो झायमेज इथे योग्य आहे. 75चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूयात. 76वा प्रश्न. कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत आहे? ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असणारा सर्वात मेजर तो कार्बन डायऑक्साईड. यासोबत अजून मिथेन आहेत, नंतर वॉटर वेपर असतात, क्लोरोफ्लोरोकार्बन आहेत. तर इथं संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. 76चा आहे 1. पुढील प्रश्न बघूयात. 77वा प्रश्न. खालील जुळवा. लीच, ऑक्टोपस, डॉगफिश, स्टेगोसारस. आणि इथं काय त्यांची बाकीचे हे दिलेले आहेत. ही काय क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल जे आहे, प्राण्यांचे वर्गीकरण, सर्वांचा तुमचा आवडता टॉपिक, तर त्याच्यावर प्रश्न आहे हा. तर 77च्या संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. म्हणजे लीच जे आहे तो ॲनिलिडा आहे, लीच ॲनिलिडा. ऑक्टोपस जो आहे तो आहे मोलुस्का. नंतर डॉगफिश जो सांगतो तो डॉगफिश आहे पिसेस. नंतर स्टेगोसारस जो आहे तो रेप्टिलिया. संबंधित प्रश्नाचा 77चा आहे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 78 बघूयात. आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहद केंद्र आणि सूक्ष्म केंद्र, मायक्रोन्यूक्लियस आणि मॅक्रोन्यूक्लियस याचे अस्तित्व हा आहे? तर तो कशाचा आहे? 78चा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं रोमकी जो आहे तो सिलिएटा, त्याचं योग्य उत्तर आहे सिलिएटा. मॅक्रोन्यूक्लियस आणि मायक्रोन्यूक्लियस असे दोन्ही न्यूक्लियस इथे प्रेझेंट असतात. हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे स्पेशल सिलिएटाचं. त्याच्यामुळं 78चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. पुढील प्रश्न बघूयात. गॅस्ट्रोपोडा हे सगळे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमलमधलेच आहे. ते गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगायींचे कवच किती म्हणजे कोणत्या वॉल्वने बनलेले असते? ते एकेरी वॉल्वने बनलेले असते.
गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगायींचे कवच. तर 79 आहे पर्याय क्रमांक 2. एकेरी वॉल्वने बनलेली असते ती. 80वा प्रश्न बघूयात. होलोटाईप, लॅक्टोटाईप, निओटाईप आणि आयसोटाईप. हे वाचण्यात नसेल तर तुमच्या इथं 2 ऑप्शन तुम्ही असे एलिमिनेट करू शकता. हे होलोटाईप म्हणजेच एचं काय तर 3 आणि 4 नसणारच आहे. एचं 3 आणि 4 नको आहे, म्हणजेच काय 2 गेला, 3 गेला, एचं 2च राहिला. त्याच्यामुळं असं तुम्ही एक लॉजिक लावू शकता. अशानं देखील तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे. होलोटाईप जो आहे तो मूळ नॉमनक्लेचरल टाईप आहे. नंतर लॅक्टोटाईप जो आहे तो ज्यावेळी होलोटाईप हरवतो त्यावेळी त्याला लॅक्टोटाईप म्हणतात. आणि निओटाईप जो असतो ज्यावेळी नॉमनक्लेचर टाईप हरवतो, नॉमनक्लेचर नसतं त्याला, तर तो निओटाईप झाला. आणि आयसोटाईप जो आहे तो होलोटाईपचा डुप्लिकेट असतो. 80चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 81 बघूयात. पालाश म्हणजेच पोटॅशियम जे आहे ते पोटॅशियमचे महत्त्वाचे पोषक द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते. पाणी व क्षारांचे शोषण वाढवते, ऑर्गॅनिक ॲसिडच्या चयापचय क्रियेत भाग घेते, अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करते. तर वरील कोणतं कार्य करतं पोटॅशियम? तर वरील सर्वच कार्य हे पोटॅशियम करते. तर 81चा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरतं त्यामुळं. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 82 बघूयात. वनस्पतींच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्य असतात, तर त्यामुळे नत्रांचे स्थिरीकरण होते, नायट्रोजन फिक्सेशन होते तिथं. तर त्या रंगद्रव्यास काय म्हणतात? त्या गाठीमध्ये जे रंगद्रव्य असतात त्या रंगद्रव्याला काय म्हणतात? तर ते लेग हिमोग्लोबिन म्हणतात त्याला. लेग हिमोग्लोबिन. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. 82चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 83वा प्रश्न. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12, B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? B12चा घटक कोणता आहे? तर ते आहे कोबाल्ट. पर्याय क्रमांक 2. कोबाल्टचा आहे B12. पुढील प्रश्न बघूयात. इन्फेक्शियस हिपॅटायटिस सामान्यतः विष्ठा, तोंडावाटे अन्न, पेय आणि सेल मासा जो प्रदूषित पाण्यात राहतो व ज्याच्या पचनसंस्थेमध्ये विषाणू असतो यांच्यामुळे प्रसारित होणारा रोग आहे. तर खालीलपैकी कोणता विषाणू या रोगास कारणीभूत ठरतो? हा हिपॅटायटिस जो आहे ह्याच्या एवढ्या दिलेल्या कारणामुळे पसरतोय. तर तो कोणत्या विषाणूमुळे पसरतोय? तर तो पसरतो हिपॅटायटिस ए विषाणूमुळं, हिपॅटायटिस ए व्हायरस. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो आपल्याला. 84चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 85वा प्रश्न. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? हा शेवटचा प्रश्न असणार आहे GSचा. याच्यानंतर हे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत, आपण ते वेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊयात कारण व्हिडिओची लेंथ खूप जास्त होती आहे. तर 85वा प्रश्न बघूयात. बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात. जीवाणू व बुरशी प्लॅस्टिकचे विघटन करणारे घटक आहेत. जीवाणू सौंदर्य प्रसाधनामध्ये विघटन करू शकत नाहीत. हे नाहीत तर लक्षात ठेवा, चुकीचं आहे. जीवाणू काही करू शकतात हे चुकीचं आहे. जीवाणूचं डीचं म्हणजे डी चुकीचं बघा, हे गेला, हा पण गेला आणि वरचे विधान बरोबर आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 85चा मिळतो पर्याय क्रमांक 2 इथं योग्य. म्हणजेच काय तर बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. म्हणजे बुरशी पेट्रोलचे विघटन करू शकते. सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात, हे देखील बरोबर आहे. आणि जीवाणू व बुरशी हे प्लास्टिकचे विघटन करू शकतात. आताच आपण प्लास्टिकचं हे करण्यासाठी, त्याला डिकम्पोज करण्यासाठी देखील आपण याच्यावर वेगवेगळे प्रयोग करत आहोत बॅक्टेरिया वापरून. तर त्याच्यामुळे सी विधान देखील बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला 85चा योग्य पर्याय मिळतो पर्याय क्रमांक 2 ABC. तर थांबूयात मित्रांनो. इथून पुढचे प्रश्न हे गणित बुद्धिमत्ताचे आहेत, त्याच्यामुळे आपण ह्याला वेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊयात. तर थांबूयात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अजून काही सुझाव किंवा सजेशन्स असतील तर तुम्ही मला तेही कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जीनियस अकॅडमीसोबत जोडलेलं राहा. आणि मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर थांबूयात मित्रांनो. थँक्यू सो मच.